मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. महादेव अगदी भोळसट होता. या अतिविस्तीर्ण जगात एकटा माणसाच्या जन्माला आला म्हणजे त्याला आई वडील होते. तो आभाळातून थोडाच पडणार. त्याचे ते आई वडील एका लहान गावात राहणारे, परिस्थिती गरिबीची, खोपटासारखं घर, मोजकी भांडी कुंडी, मोजके कपडे. महादेवला भावंड नव्हतं, त्यामुळे आई बापाने त्याला लाडोबा करून ठेवला होता. 22-23 वर्षांचा झाला तरी महादेव नुसताच उंडारत राहायचा. अभ्यासाचा त्याला अतिकंटाळा, त्यामुळे त्याने 8वीतच शाळा सोडली होती. लिहिता वाचता येत होतं हेच खूप होतं. महादेवला दुःख हे माहीतच नव्हतं. आभाळातून पावसाचं पाणी पडावं तितकं सरळ महादेवचं जीवन होतं. आणि मग एकाएकी महादेवावरती आभाळ कोसळलं. आई बापाबरोबर तो बैलगाडीतून कुठल्याशा जत्रेला गेला होता. वाटेत एका नदीवरच्या कठडा नसलेल्या पुलावर त्यांची बैलगाडी कलंडली. महादेवचे आई बाबा नदीत फेकले गेले. दोघं पाण्याच्या धारेत वाहत गेले तेव्हा आईने "महाद्या लेकरा" असा टाहो फोडला. महादेवच्या दृष्टीसमोर त्याचे आई बाबा दिसेनासे झाले. महादेवचं आयुष्य शिल्लक असल्यामुळे तो बैलगाडीतून पुलावरती आदळला. त्याचं अंग ठेचकाळलं पण जीव वाचला. आपण कशाला वाचलो असा आक्रोश करत महादेव गावात शिरला तेव्हा अनेक गावकरी त्याच्या भोवती गोळा झाले. महादेवची हकीकत ऐकून गावकऱ्यांनी त्याला भरपूर सहानुभूती दाखवली. शेजार पाजारच्या आयाबायांनी आळीपाळीने महादेवाला जेवायला घातलं. पण किती दिवस घालणार? त्यांचंही हातावरचं पोट होतं. महादेव सारख्या रिकामटेकड्या ऐत खाऊला पोसणं सगळ्यांनाच जड होतं. शेवटी पूर्ण 2 दिवस उलटले. कुणीच जेवायला बोलावलं नाही तेव्हा महादेव उमगला. कुणाच्या तरी घरात मुद्दाम जेवण वेळेला घुसणं त्याला कोडगेपणाचं वाटलं. महादेवने गावातल्या वडीलधाऱ्या साळी अण्णांचा सल्ला घेतला. एका गावकऱ्याला सामानासकट खोली विकून आलेले पैसे घेऊन महादेवनं गाव सोडलं. त्याच्या अंगावरती हाफ शर्ट आणि पायजामा होता. तेवढेच कपडे पिशवीत देखील होते. कुठं जावं महादेवनं ठरवलं नव्हतं. वाट फुटेल तिकडे तो जाणार होता. त्याच्याजवळ व्यवहार ज्ञान अजिबात नसलं तरी त्याच्या सामान्य ज्ञानात हळूहळू भर पडत चालली होती. हॉटेलमध्ये रात्री खूप उशिरा म्हणजे त्यांची हॉटेलं बंद करण्यापूर्वीची आवरावर चालते तेव्हा अगदी कमी किमतीत खाद्यपदार्थ मिळतात हे लक्षात आल्यावर महादेव त्याचा फायदा घेत होता. फुकट मात्र कधीच काही घ्यायचं नाही यावरती मात्र तो ठाम होता. भरकटत जात असताना महादेवला वेगवेगळ्या प्रकारचं सामान नेणारे अनेक ट्रक दिसत. असा एखादा ट्रक वाटेवरच्या धाब्याजवळ थांबलेला दिसला की महादेव कोंडाळा करून बसलेल्या मजुरांजवळ जाऊन बसायचा. त्याच्या सालस चेहऱ्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्याच्याकडे पाहणाऱ्याला महादेवबद्दल ममत्व वाटायचं. कोंडाळ्यातल्या एखाद्या प्रौढाच्या लक्षात यायचं, हा पोरगा आपलं जेवण होईतोपर्यंत दूर उभा होता, नंतर जवळ आलाय. त्यांच्यातलाच कुणीतरी महादेवला ट्रकमध्ये सामावून घ्यायचा. या सौजन्याचा महादेवने गैरफायदा मात्र कधीही घेतला नाही. ट्रकचा शेवटचा मुक्काम असेल तिथे इतरांसोबत उतरला की महादेव त्याच्या वाटेने चालू लागायचा. कधीतरी मजुरीचं काम मिळालं की तो करायचा, पण ते अल्पकालीन असायचं. त्यामुळे महादेवच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटायचा, पण वस्त्र निवारा या मूलभूत गरजा बाजूला पडत होत्या. त्याच्या जवळचे पैसे संपत आले होते. दिवस सरकत होते. गाव सोडल्यावर पूर्ण 1 वर्ष उलटलं. महादेव स्थिरावला नव्हता. केश कर्तनालयात जाण्या एवढे पैसे जवळ नसल्यामुळे महादेवची दाढी मिशी, मस्तकावरचे केस खूप वाढले होते. अंगावरचे कपडे जीर्ण झाले होते. एका नव्या गावात महादेव शिरला तेव्हा चांगलं उजाडलं होतं. अलिप्त मनाने जाताना त्याचं सहज आजूबाजूला लक्ष गेलं. फाटक्या कपड्यांतले पुरुष, लखतरत लिहिलेल्या बाया, पाठीवरती मोठाल्या झोळ्या घेऊन रस्त्याने फिरत
ओरडत होत्या, दे दान सुटे गिरान, अन्नदान वस्त्रदान दे गोमाय. महादेव पाहतच राहिला. मग खालमानेने अनवाणी चालतच राहिला. सधन वस्तीतल्या एका आधुनिक बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्याचं दार अचानक उघडलं आणि त्या बंगल्याच्या नेमका खाली चाललेल्या महादेवच्या अंगावर एक मोठीशी गुंडाळी पडली. महादेव दचकला. त्याने पायाजवळ पडलेली गुंडाळी उचलली. ते धोतर दिसत होतं. ती बाई आपल्याला भिकारी समजली की काय या विचाराने चिडून गुंडाळी परत वर फेकावी यासाठी महादेवने पाहिलं तर व्हरांड्यात कुणीही नव्हतं. दारही बंद झालं होतं. जड पावलांनी पुढे जाताना संतप्त मनाला महादेवनं समजावलं, आपला अवतार आता भिकाऱ्यासारखाच झाला असणार. आपण काही भीक मागितली नाही. ग्रहण सुटलं म्हणून दिलेलं दान परत करायला आपण कोण मोठे प्रतिष्ठित लागून गेलोय आणि तशीही आपल्याला कपड्यांची गरज आहेच की. गुंडाळी काखोटीला मारून महादेव निघाला. हातात पिशवी होतीच. ती गुंडाळी कपड्यांची होती हे उघड होतं. ती स्वीकारली असं एकदा ठरवल्यावरती ती उलगडून बघायची महादेवला उत्सुकता लागली. त्यासाठी थोडासा तरी आडोसा हवा होता. तो कसा कुठे मिळणार? महादेव चालत राहिला. कुठेतरी बसकन मारावी असं त्याला वाटलं आणि दूरवर दृष्टीच्या टप्प्यात त्याला एक वाहती नदी दिसली. शिवाय एक मंदिर आणि धर्मशाळेसारखी इमारतही. ते सगळं नुसतं पाहूनच महादेवचा निम्मा शीन कमी झाला. हातातली पिशवी आणि गुंडाळी एका झाडाखाली ठेवून त्यावरती नजर ठेवत महादेव काठाशी पाण्यात उतरला. कित्येक महिन्यांनी त्याला भरपूर पाण्यामध्ये स्नान करायला मिळालं होतं. महादेवने सर्वांग चोळून मोळून स्वच्छ केलं. त्याला खूप खूप छान वाटलं. ताजा तवाना होऊन महादेव पाण्याबाहेर आला. धर्मशाळेत गेला. आजूबाजूला शुकशुकाट होता. धर्मशाळा बऱ्यापैकी मोठी होती. विशिष्ट अंतरावरती जाडजूड खांब होते. दार नसलेली एक खोलीही होती. महादेव जरासा दबकतच खोलीमध्ये गेला. खोलीच्या डाव्या भिंतीत एक रुंद कोनाडा होता आणि बाजूला एक खुंटी होती. बाकी खोली तशी रिकामी होती. महादेवने पिशवी खाली ठेवून गुंडाळी उलगडली. आत एक धोतर, 2 अर्ध्या बाह्यांचे शर्ट आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत एक थालीपीठ सुद्धा होतं. त्या उदार बाईने ग्रहण सुटल्याबद्दल अन्नदान व वस्त्रदान एकत्रच केलं होतं. महादेव भुकेजला होता. त्या अज्ञात बाईला लाख लाख दुवा देत त्याने आधी थालीपीठ संपवलं. मग धोतर तपासलं. धोतर फार फाटकं नव्हतं. मध्ये मध्ये जरा विरलं होतं. दोन्ही शर्टांच्या कॉलरी फाटल्या होत्या. बाकी ठीकठाक होतं. एकच धोतर रोज कसं वापरणार? तसंही ते फार टिकलं नसतंच मुळी. विचारांती महादेवाने धोतर मधोमध फाडलं. त्यातला एक भाग कमरेभोवती गुंडाळून वर शर्टही चढवला. तेव्हा आजचा दिवस वेगळाच उगवलाय असं महादेव मोठ्या खुशीत मनात म्हणत राहिला. उरलेलं सामान कोनाड्यात ठेवल्यावरती त्याच्या लक्षात आलं, मंदिर कोणत्या देवाचं आहे ते तर आपण पाहिलंच नाही. घाईघाईने तो गाभाऱ्यात गेला. खूप मोठ्या शिवलिंगाभोवती वेढलेली लहान आकाराची अनेक शिवलिंग, वर टांगलेलं अभिषेक पात्र. मनापासून नमस्कार करून महादेव बाहेर आला. त्याला कल्पनाच नव्हती ह्या गावात त्याच्या जीवनाला अनपेक्षित वळण लागणार होतं. धर्मशाळेत जाऊन महादेव एका खांबाला टेकून निवांतपणे बसला. नदीवरती तोवर वर्दळ सुरू झाली होती. मंदिरातही दर्शनाला लोक येणार अशी महादेवची अटकळ होती. महादेवला एक वरदान लाभलं होतं. तो फार झोपाळू होता. फक्त चालत असताना तो झोपायचा नाही, पण एखाद्या कठड्याला ओठंगून उभा असला किंवा भिंतीला टेकून बसला की महादेवला लगेच झोप यायची. चाहूल बिहूल लागली तरी त्याला जाग यायची नाही. त्या दिवशी धर्मशाळेत महादेव खांबाला टेकून बसला आणि त्याला झोप लागली. किती वेळाने कोण जाणे त्याला जाग आली. पाहतो तर त्याच्या भोवती 4-5 माणसं गोलाकार बसलेली. महादेवला एकदम घाबरल्यासारखं झालं. तो ताडकन उठणार तेवढ्यात त्या सगळ्यांनी सिनेमातल्या कवायतीत असावं तसं एकदमच हात जोडले. अजिजीच्या स्वरात एक जण म्हणाला, महाराज, तुमच्या समाधीचा भंग झाला हो आमच्याकडून. चुकी झाली त्याची माफी असावी. महादेव गोंधळून म्हणाला, मी महाराज नाहीये, साधा माणूस आहे तुमच्यासारखा.
त्या माणसांनी एकमेकांकडे पाहिलं. मान हलवत एकाने शेरा मारला. सगळे सत्पुरुष असंच म्हणतात हो. आपण त्यांना त्रास देऊ नये म्हणून ते स्वतःचा मोठेपणा मान्य करत नाहीत. महाराज, आम्ही कुणी तुम्हाला सतावणार नाही. फक्त तुमची किरपा दृष्टी असू द्या आमच्यावरती आणि गावावरती. मग मोठ्या अगत्याने त्या माणसांनी महादेवची चौकशी केली. त्याने मोजकी उत्तरं दिली. महादेवच्या परवानगीने गावकरी आत खोलीत गेले. कोनाड्यातलं त्याचं सामान त्यांनी पाहिलं. महाराज किती अनासक्त आहेत हे उघड झालं आणि गावकऱ्यांचा आदर शतगुणित झाला. खोली बाहेर आल्यावर पुन्हा सगळे महादेव समोर बसले. त्यांच्यात सर्वात वडीलधारा होता त्याने महादेवला सांगितलं, महाराज, आमची एक विनंती मान्य करा. आम्ही तुमच्यासाठी आणू ते स्वीकारा. अरे पण कशाकरिता? या महादेवच्या प्रश्नावर लोक अधिकच भारावले. महाराजांसाठी काय करू, किती करू आणि किती नको असं होऊन गावकऱ्यांनी अहमकेने काही भांडी, गादी, उशी, चादर, नवे कपडे आणून दिले. अचंबित महादेव काही न सुचून नुसता पाहतच राहिला. तोवर त्याच्या लक्षात आलं, या लोकांनी आपल्याला महाराज करून टाकलंय. आपल्या अंगावरती तेजबीज चढले की काय अशी महादेवला शंका आली. त्या शंकेचं त्यालाही माहीत नसलेलं उत्तर असं होतं. महादेवच्या चेहऱ्यावर एक निष्पाप असं मार्दव होतं. पाहणाऱ्याला त्याच्याबद्दल विश्वास वाटेल असं काहीतरी, हा आपलं भलं करेल असा दिलासा देणारं काहीतरी. त्यात भर म्हणजे त्याची वेशभूषा महाराजपदाला साजेशीच झाली होती. ते काही असलं तरी खुद्द महादेव कमालीचा भांबावला. गावकऱ्यांनी लादलेलं मोठेपण निभावणं आपल्याला जमणार आहे का? त्यापायी आपलं भलं होणार आहे की आपण खड्ड्यात पडणार आहोत? हे अनपेक्षित आदळलेली भूमिका वठवायची म्हणजे आपण काय करायचं? आपलं वाचन अजिबात नाही. एखादं भजन सुद्धा येत नाही आपल्याला. कसं करावं, काय करावं? रात्र झाली की सटकून जावं का? वर्षभर केली तशी भटकंती करावी का? जन्मभर? हा जन्मभरच. पण मग महादेवच्या दुसऱ्या मनाने त्याला थप्पड लगावली. न मागता जीवनात सुयोग आला आहे तो नाकारायचा, करंटेपणा करायचा नाही. पळपुटेपणा काही कामाचा नाही. अनुभव तर घेऊन बघावा. अगदीच जमलं नाही तर पुढचं पुढे बघता येईल. एक महत्वाचं पथ्य पाळायचं. ते असं की कुणालाही फसवायचं नाही, लुबाडायचं तर नाहीच नाही. गैरसल्ला, दिशाभूल असं काही करता कामा नये. खरं तर जास्त करून गप्पच राहायचं. असं सगळं ठरल्यावरती महादेवच्या मनातली खळबळ शांत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तर एकाने महादेवासाठी चहा आणला होता. महादेवने चकित होऊन विचारलं, तुम्ही कोण? हात जोडत नम्र उत्तर आलं, मी आपला भक्त महाराज. ओठांशी फिसकन आलेलं हसू महादेवने आतल्या आत दडपलं. चहा झाल्यावर थोड्या वेळाने तो नदीवरून स्नान करून आला. महादेव मध्यम उंचीचा होता. 22 वर्षांचा होईतोपर्यंत आई बापाने केलेल्या लाडाने आणि ऐदीपणानेही तो सुदृढ निरोगी झाला होता. त्यामुळेच मधल्या वर्षभरातल्या हालअपेष्टांनी तो खंगला बिंगला नव्हता. दाढी, मिशा, जटा त्याला शोभून दिसत होत्या. महादेव धर्मशाळेतल्या खोलीवरती आला आणि तासाभरातच त्याच्या लक्षात आलं. आदल्या दिवशी त्याला महाराजपद बहाल करणाऱ्या त्याच्या तथाकथित भक्तांनी त्याची गावात भरपूर तोंडी जाहिरात केली होती. बायका, पुरुष कुणी ना कुणी येतच होतं दर्शनाला. त्यांच्याशी कसं वागावं महादेवला कळतच नव्हतं. आशीर्वाद द्या महाराज असं म्हणत पायाशी कुणी वाकलं की तो नुसती मान हलवत असे. तशातच एक खूप म्हातारी बाई त्याच्या समोर वाकली. तेव्हा महादेव गडबडून म्हणाला, तुमच्या नातवासारखा आहे हो मी आजी. माझ्या काय पाया पडताय तुम्ही? म्हातारी त्याचे पाय धरून म्हणाली, आशीर्वाद द्या हो महाराज. डोक्यावरती हात ठेवून कल्याण होईल एवढं म्हणा बस. महादेव आनंदला. म्हातारीने नकळत त्याच्या कोड्याचं उत्तर दिलं होतं. महादेवने प्रेमळ स्वरात हसत मुखाने कल्याण होईल असं म्हणत डोक्यावरती हात ठेवला की समोरची व्यक्ती खुलत होती. महादेवचे भक्त रिकाम्या हाताने त्याच्या समोर येतच नव्हते. ज्याला जे जमेल ते त्याला प्रेमाने अर्पण करत होते. व्यावसायिक भक्त त्यांच्या त्यांच्या व्यवसायाशी निगडीत भेटी देत होते. मिठाई, फळं, फराळाचे पदार्थ, कपडे, एक ना अनेक. एका औषध विक्रेत्याने नेहमी लागणारी औषधं, मलम, पावडर, तेल अशा स्वरूपातलं सामान
व त्याविषयीची माहिती लिहून महाराजांना दिली. एका सुताराने खोलीतल्या मोठ्या रुंद कोनाड्यात एक फळी कुलूपबंद करता येईल असा कप्पा, शिवाय कोनाड्याला कडी कोयंड्यांसह दारही बसवून दिलं. नोकरदार भक्त महादेवला रोख पैसे देत. त्या नोटा कुठे ठेवाव्या असा महादेवला प्रश्न पडे. ही गोष्ट एका चाणाक्ष भक्ताच्या लक्षात आली. त्याने महाराजांसाठी भेटवस्तूंच्या दुकानातून एक नक्षीदार चंदेरी डबा खरेदी केला. अशा भेटी घेताना महादेवला संकोच वाटायचा, पण त्याच्या समोर वाकलेल्या व्यक्तीच्या मस्तकावरती हात ठेवून मृदू स्वरात त्याने कल्याण होईल म्हटलं की भक्ताला खूप शक्ती प्राप्त झाल्यासारखं वाटायचं. महादेवला कल्पना नव्हती त्याच्या नावावरती काय काय जमा झालं होतं. कुणीतरी मेरिट मध्ये आला, कुणाचं तरी अवघड ऑपरेशन यशस्वी झालं, कुणाला तरी अजिबात नको असलेली बदली रद्द झाली, कुणाचं तरी मनासारखं लग्न ठरलं, कुणाला तरी अनपेक्षित पारितोषिक मिळालं. त्या त्या प्रसंगाचा उल्लेख करून भक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली की महादेव स्वतःलाच विचारायचा, हे आपण केव्हा आणि कसं काय केलं. तो कधीच कुणाजवळ काही मागत नव्हता. अनायासे जीवनाला आवश्यक ते सगळंच महादेवला भरपूर मिळत होतं. तो शांत तृप्त होता, निरीश्यही होता. त्याला मिळालेली फळं मिठाई तो वाटून टाकत होता. ते घेताना भक्त स्वतःला धन्य समजत होते. महादेव सकाळी, दुपारी, संध्याकाळी मनात येईल तेव्हा बाहेर पडायचा, रस्तोरस्ती फिरायचा. एखाद्या भक्ताच्या घरी तो अवचित अहेतुक शिरला की घरच्यांना भाग्य उजाडलं असं वाटायचं. महादेव वेगवेगळ्या मंदिरांत जायचा. देवदर्शन घेऊन झालं की देवाकडे तोंड करून खांबाला किंवा भिंतीला टेकून बसला की 5 मिनिटांत त्याचे डोळे मिटायचे. पाहणारे भारावून म्हणायचे, किती पटकन समाधी लागते महाराजांची, देवाशी बोलत असणार ते. गावकऱ्यांच्या मनात महाराजांना सर्वोच्च स्थान मिळालं होतं. सावळी कमळा त्या घरात गोरी ठरली होती. एका खोलीत ती तिच्या नवऱ्याबरोबर, विजय बरोबर संसार करत होती. विजय आणि त्याचे जवळच्या खेड्यावर शेती करणारे आई वडील, भाऊ भाऊजया सगळे पक्क्या रंगाचे होते. साहजिकच विजय कमळाचे लाड करत असे. असाच एक दिवस तो कामावरून आला. कमळाने आणून दिलेला चहा पिताना विजयने तिला शेजारी बसवून घेतलं. हातातल्या अंकाची पानं तो उलटू लागला. कमळाने कौतुकाने विचारलं, कुठून आणलं व हे पुस्तक? हा पिसाती एक जण इसरून गेला, ते मी आणलं या बघ. बोलता बोलता विजय थांबला. जवाहिराच्या पेढीची रंगीत जाहिरात आणि पानभर तऱ्हेतऱ्हेचे दागिने, हातातले, कानातले, गळ्यातले दागिने पाहत विजयने कमळाला विचारलं, कसे वाटतात बघ हे दागिने? विजयच्या डोक्याला डोकं लावून कमळा ही दागिनं पारखू लागली, निरखू लागली. माझ्या लाडाच्या मैनेला असला हार घ्यायचा या मला. दादा कोंडकेचे सिनेमे पाहून विजय सज्ञान झाला होता. याची कल्पना नसलेली कमळा किंचाळली, कोण ही वह मैना? तिच्या दंडाला चिमटा काढून विजय हसत म्हणाला, हे खुळे, तूच की ग माझी मैना. असं म्हणत कमळा लाजली. तुम्ही प्रेमाने माझ्या गळ्यात हात टाकलात ना की तोच मला रत्नजडीत हारासारखा आहे. असलं वाक्य अडाणी कमळाला सुचणं कठीण होतं. पण कॉर्पोरेशनमध्ये चपराशाची नोकरी करणारा विजय हाराच्या किमती एवढे पैसे आणणार तरी कुठून, असं कमळाच्या मनात येऊन गेलं. तिने ते बोलून मात्र दाखवलं नाही. नवरा सहज काहीतरी बोलून गेला असं वाटून कमळा ते बोलून विसरूनही गेली. विजयच्या अंतर्मनात मात्र ते शब्द दबा धरून बसले. जीवनाचं रहाटगाडगं सुरूच होतं. 2-3 महिने उलटले. एका संध्याकाळी विजय कामावरून आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आतुरता होती. चहा घेताना तो गप्प गप्प होता. कमळाने त्याला टोकलं नाही. ती तिच्या कामाला लागली. रात्री जेवताना मात्र कमळाने विचारलं, आज कायच बोलन असा झालायसा तुम्ही? जेवण आवडलं नाही का? विजय गडबडला. मग उत्तरला, तसं काय नाही ग, स्वयंपाक छानच झालाय. माझ्या मनात वेगळंच विचार आहे ती. तुला नारायण माहित आहे का ग? असं काय विचारतायसा? त्या आलते ना तुमच्या बरोबर 2-3 वेळा. चहा पाणी झालं होतं की? बरोबर. तो पण माझ्यासारखा चपरासी आहे. त्याला घबाड मिळालं. म्हणजे काय झालं व? नारायणला लॉटरी लागली 10 लाखांची. भया भया भया, नशीब उलगडलं म्हणायचं किंवा त्याचं.
कशामुळं माहिती आहे का? त्यानं महाराजांची सेवा केली त्यामुळं. हे महाराज कोण व? त्यांचं नाव महादेव हाय म्हणत्याती. सिद्ध पुरुष हाय ती. लहान वयात हिमालयात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, सिद्धी प्राप्त केली. नारायण सांगत होता, महाराजांची सेवा केलेल्या एका बाईला तिच्या लग्नानंतर 17 वर्षांनी उतारवयात मुलगा झाला. एका मध्यम वयाच्या माणसाचा असाध्य आजार महाराजांच्या सेवेनेच बरा झाला. डोळे मोठे मोठे करून कमळा ऐकत होती. अगं आमच्या एका साहेबांचं सुद्धा भलं झालं या महाराजांमुळे. म्हणजे काय झालं व? साहेबांच्या घरचा काहीतरी खटला होता कोर्टात, तो जिंकला त्यांनी. कमळाने विचारात पडून मग हळूच प्रश्न केला, आपण पण त्या महाराजांची सेवा करूया का व? विजयने खुलून विचारलं. असं म्हणतीस होय, मला बी तसंच वाटतंय बघ. अहो पण महाराजांनी जर विचारलं कशाकरिता सेवा करता, मग आपण काय हो सांगायचं? तसं तर महाराज काही विचारतील असं वाटत नाही. समजा विचारलंच तर सांगूया, सगळं चांगलं व्हावं एवढीच काय ती इच्छा आहे. हा, हे बरोबर आहे. पण सेवा कशी आणि कुठे करायची? मग सगळं विचारतो नारायणला, मग कळेल. रात्री कमळा शांत झोपली. विजयने स्वप्नात कमळाच्या गळ्यात तो सोन्याचा मौल्यवान रुंद हार घातला. दुसऱ्या दिवशी कामावरून आल्याबरोबर विजयने कमळाला सांगितलं, बरं का ग, नदीजवळच्या शंकराच्या मंदिरात महाराज असत्याती. आपण त्यांच्याकडे जायचं. कोणतरी त्यांच्या समोर असतंयाच. आपण आधी महाराजांच्या पाया पडायचं, मग बसून राहायचं. काही काम दिसलंच तर करायचं. महाराजांची मर्जी लागली तर त्या आपल्या घरी सुद्धा येत्याती. मन लावून विजयचं बोलणं ऐकणाऱ्या कमळाने विचारलं, आपण कधी जाऊया व महाराजांच्या पाया पडायला? उद्याच जाऊ की, विजय उत्तरला. दुसऱ्या दिवशी महाराजांपुढे ठेवण्यासाठी तो पेढे घेऊन आला. कमळाने ठेवणीतली साडी नेसली. दोघं मंदिरात गेले. महाराजांपुढे पेढ्यांचा खोका ठेवून विजयने त्यांना वाकून नमस्कार केला. कमळाने त्यांचं अनुकरण केलं. कल्याण होईल असं म्हणत महाराजांनी विजयच्या कमळाच्या मस्तकावरती हात ठेवला. खोक्यातला एक पेढा महाराजांनी खाल्ला. एक विजयला आणि एक कमळालाही दिला. कमळाच्या हाती खोका देत महाराज म्हणाले, सगळ्यांना दे. महाराजांसमोर त्यावेळी 5-6 माणसं होती. त्यांना एक एक पेढा देऊन कमळाने खोका महाराजांपुढे ठेवला. विजय आणि कमळा इतरांसारखे महाराजांसमोर गप्प बसून राहिले. महाराजांच्या हातात कुणीतरी भक्ताने दिलेली जपमाळ होती. उजव्या हातातल्या माळेचा एक एक मणी सरकवत महाराजांचा जप चालू होता. खरं सांगायचं तर ती जपमाळ हाती आली तेव्हा अनपेक्षित अनाहूत महाराजपद अंगावर आदळलेल्या महादेवला प्रश्न पडला होता, जप कोणता करावा? त्रयोदशाक्षरी रामनामाचा की ओम नमः शिवाय असा शंकराचा? याचं उत्तर इतर कुणाला विचारणं योग्य नव्हतं. मग महादेवने डोकं लढवलं. हे जपनाम लिहिलेल्या सारख्या आकाराच्या चिठ्ठ्या लिहिल्या. त्यांच्या गोळ्या बनवून हातात खुळखळवून त्यातली एक गोळी उचलून उघडली. ओम नमः शिवायची. जपमाळ ओढता ओढता समोर बसलेल्या विजय कमळा या नव्या जोडप्याकडे महाराज पाहत होते. विजय उघड उघड सामान्य व्यक्तिमत्वाचा होता. कमळाच्या ठसठशीत सावळ्या सौंदर्याची मनात नोंद होत असताना महाराज स्वतःशीच आश्चर्य करत होते. सकाळ संध्याकाळ सर्व वयाच्या स्त्रिया दर्शनाला येत असतात. त्यात उमलत्या कळ्या असतात. पूर्ण फुटलेल्या टवटवीत पुरंदरी असतात. पण कमळाला पाहून कधी नव्हे ती चलबिचल का झाली? विजय कमळा घरी गेले ते महाराजांचं गुणवर्णन करतच. किती तेजस्वी आहेत. नुसतं त्यांच्याकडे पाहिलं तरी कसं शांत शांत वाटतं. खरंच थोर महान आहेत महाराज. आपलं भलं करतील तेच. नंतरच्या आठवड्यात महाराजांनी विजयच्या घरी पायधूळ झाडली. घर म्हणजे एकच खोली. खोलीत जमिनीवरती अंथरलेली सतरंजी आणि भिंतीशी दुमडून उभी केलेली एक पत्र्याची खुर्ची. खोलीत शिरल्याबरोबर ताबडतोब दार बंद करायची त्या जोडप्याची सवय होती. त्याचं कारण गल्लीतली मोकाट कुत्री जी खोलीत घुसून त्रास देत असत. महाराज इतर भक्तांकडे जात तसेच अधूनमधून विजयकडे जाऊ लागले. त्यांच्या चक्रा नकळत वाढल्या हे विजय कमळा खुद्द महाराजांच्याही लक्षात आलं नाही. महाराज घरी आले की खुर्ची उघडली जायची.
महाराज खुर्चीवर बसले की विजय नम्रपणे सतरंजीवरती बसायचा आणि कमळा भिंतीशी उभी राहायची. महाराजांनी सांगितलं की मग ती विजयपासून अंतर राखून बसायची. महाराजांनी घरी यायची त्या जोडप्याला सवयच झाली होती. विजय घरी असेल तेव्हाच ते यायचे. असेच एकदा महाराज आले. विजयने दार उघडल्यावरती महाराज आत शिरले तरी कमळा चटकन उठली नाही. तिने नुसता पदर सावरला. तिच्याकडे पाहत महाराजांनी विचारलं, काय झालं? विजय उत्तरला, थोड्या वेळापूर्वी पलीकडच्या नळावरून पाणी भरताना हिचा पाय घसरला. जोरात पडली, पाय मुरगळला. शिवाय रस्त्यातला एक खूप टोकदार दगड पोटरीमध्ये घुसून जखम झाले. रक्तही वाहिलंय. मी हिला डॉक्टरांकडे नेत होतो. महाराज चटकन बोलले, अरे डॉक्टर कशाला? माझ्याच जवळ औषधं आहेत. कमळा दाखव बरं पाय तुझा. डॉक्टरांकडे गेलास ना विजय, तर ते पायाचा फोटो काढा वगैरे लांबण लावून मोठं बिल लावतील रे. महाराजांचं बोलणं पटून विजय म्हणाला, दाखव ग पाय कमळा. साडी गुडघ्यापर्यंत वर करताना कमळा संकोचून अर्धमेली झाली. तिचा पाय घोट्याजवळ थोडा सुजला होता. पोटरीची जखम दाखविण्यासाठी कमळाला पाय थोडा वर उचलावा लागला. रक्त आलं असलं तरी जखम छोटी आहे. घोट्याची सूजही फार नाही. विजय, माझ्याजवळ एक तेल आहे. ते चोळलं की घोट्याची सूज उतरेल 1-2 दिवसात. शिवाय एक मलम आहे, त्याने जखम बरी होईल. पण विजय, आता मी ते काही आणलेलं नाही. कमळाला त्याची गरज लागेल याची कल्पनाच नव्हती ना रे मला. महाराजांच्या शब्दांवर विजयने बिचकत विचारलं, मी घेऊन येऊ का महाराज? हो हो, चालेल ना. धर्मशाळेतल्या खोलीत एक कोनाडा आहे. त्याचं दार उघड. वरच्या कप्प्यात लाल तेलाची बाटली आहे. जरा मागच्या बाजूला निळ्या झाकणाचा पांढरा डबा आहे. त्या दोन्ही वस्तू आणायच्या. जमेल ना रे तुला? महाराजांनी सविस्तर सांगितलं. आताच घेऊन येतो. असं म्हणत विजय झपाट्याने गेला. कमळाने साडी खाली घेऊन पाय पुन्हा झाकला होता. फार दुखतोय का पाय? महाराजांनी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं. फार नाही, जरासाच दुखतोय, कमळा मंद स्वरात म्हणाली. दोघं गप्प झाले. 2-4 मिनिटांतच विजय आला. त्याने हातातल्या वस्तू महाराजांना दिल्या. महाराज खुर्चीवरून उठून कमळाच्या बाजूला बसले. विजय जवळ उभा. महाराजांनी हलक्या हाताने कमळाच्या घोट्याला तेल आणि पोटरीला मलम लावून दिलं. त्या स्पर्शाने त्यांची कानशिलं तापली. महाराज हात धुवत असताना विजय म्हणाला, तुमच्या हातगुणाने लवकर बरं वाटेल हो तिला. महाराज वर न बघताच म्हणाले, तुमचा हा विश्वास असतो म्हणून मी स्वतः कमळाला तेल लावून दिलं. उद्याही येऊन उपचार करीन मी. दुसऱ्या दिवशी विजयच्या ऑफिसात जास्तीचं काम असल्यामुळे त्याला लवकर जावं लागणार होतं. हे महाराजांना सांगायचं राहूनच गेलं. त्यामुळे ते ठरल्याप्रमाणे औषधं घेऊन विजयकडे गेले. दार उघडायला कमळा लंगडत आली. दारातच थपकून महाराजांनी विचारलं, तू दार उघडलंस? विजय कुठाय? यांना लवकर जावं लागलं हो कामावर, पण हे सांगून गेलेत महाराजांकडून औषध लावून घे. कमळा बोलली, ठीक आहे. असं म्हणत महाराजांनी दार लावलं. सतरंजीवरती बसलेल्या कमळाच्या घोट्याला तेल चोळून झालं. तिच्या नितळ पोटरीला मलम लावण्यासाठी महाराजांनी कमळाची साडी वर सरकवली. आणखी वर. कमळा अस्वस्थ झाली. महाराजांना ढकलून द्यावं, ओरडावं असं तिच्या मनात आलं. तेवढ्यात महाराजांनी थरथरत्या हातांनी कमळाची मान मागून पकडली. पुढे झुकून तिच्या तोंडावर आपलं तोंड दाबून धरलं आणि तिला आडवी केली. कमळाच्या देहावर अनावर वासनेचे सपासप फटकारे बसले. काही मिनिटांचा खेळ संपून महाराज उठले. कमळीची साडी नीट करून सामान घेऊन दार ओढून ते निघून गेले. सर्वांग कापत असलेली कमळा खूप वेळ रडत राहिली. घडलेला प्रसंग कुणाजवळ कधीही सांगायचा नाही असा तिने निश्चय केला. विजयकडून बाहेर पडलेले महाराज खूप वेळ बाहेरच भटकत राहिले. झालं हे चांगलं नाही अशी खंत त्यांना छळू लागली. विलक्षण योगायोगाने महाराज झालेला महादेव छक्के पंचे न जाणणारा सत्प्रवृत्त खराच भोळसट होता. त्याची तगमग सुरू झाली. वाटली, ही गावातली साधी माणसं मोठ्या विश्वासाने आपल्याकडे येतात. त्यांना आपण आशीर्वाद देतो. आपल्याला सिद्धी प्राप्त झाली आहे
ही गावकऱ्यांची समजूत आपण तशीच राहू दिली आहे. आपण प्रत्यक्ष कुणाचं नुकसान केलं नाही. कमळाच्या बाबतीत आपला तोल गेला, ही गोष्ट कमळा कुठे बोलणार नाही, पण आपण तिची माफी मागावी. महाराजांच्या मनात या विचाराने ठाण मांडलं. कमळाकडे जाऊन माफी मागायची तर आपल्या तोंडून शब्द फुटणार नाही. दुसरा उपाय कोणता? 3-4 दिवस बेचैनीत घालवल्यावरती महाराजांनी कमळाच्या नावाने चिठ्ठी लिहिली. उलट-सुलट विचारात 2 दिवस घालवल्यावरती विजय कामावरती गेला असेल अशी वेळ साधून महाराज त्या घरी गेले. त्यांनी कडी वाजवल्यावरती कमळाने दार उघडलं. महाराजांना समोर पाहून ती भयभीत झाली. तिच्या हातात चिठ्ठी देऊन महाराज तसेच्या तसे मागे फिरले. एवढं झालं तरी त्या दिवशीचा अतिप्रसंग महाराजांच्या मनातून हटेच ना. आणि मग एकाएकी त्यांच्या विचारांनी कोलांटी उडी मारली. आपल्या हातून खूप मोठी चूक झाली खरी, पण त्या संदर्भात चिठ्ठी लिहून ती कमळाला नेऊन देण्याची काय गरज होती? आधी एक चूक केली, आता दुसरी घोड चूक केली. कसंही करून कमळाकडून ती चिठ्ठी परत मिळवायलाच हवी. सरळ जाऊन मागता येणार नाही. मग काय करावं? विचारात महाराजांना किसनची, कमळाच्या धाकट्या भावाची आठवण झाली. गावकऱ्यांकडून किसनला महाराजांबद्दल खूप काही समजल्यावरती एकदा तो मंदिरात गेला, तेव्हा नेमके विजय आणि कमळाही तिथे होते. त्यांचं नातं महाराजांना समजलं. महाराज विजयकडे, इतरांकडेही जातात हे समजल्यावरती किसनने महाराजांना त्यांच्या घरी बोलवलं. धावपळ करून दूध आणलं. भरपूर साखर घातलेलं गरम दूध महाराजांना दिलं. तेव्हा किसनच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडत होता. हा किसन कमळाकडून आपली चिठ्ठी परत आणू शकेल असा महाराजांचा कयास होता. त्यांनी किसनला बोलावून घेतलं. सन्मानित झाल्यासारखा तो धावत आला. महाराजांनी दिलेल्या वेळेवर दुपारी 2ला मंदिरात धर्मशाळेत सामसूम असण्याची ती वेळ. महाराजांनी किसनला शेजारी बसवून हलक्या आवाजात विचारलं, माझं एक काम आहे. तुझ्या कमळाताईकडे एक चिठ्ठी दिली आहे, ती आणायची आहे. तिला न कळत किसनने वासत प्रश्न केला. असली कसली चिठ्ठी आहे हो ती महाराज? महाराजांनी जरासं अडखळत मजकूर सांगितलं. तेव्हा किसनचे डोळेच विस्फारले. हात तोंडावर ठेवत तो म्हणाला, अगं बाबो, मी करतो काम, पण 2-4 दिवस लागत्याली बघा. चिठ्ठीचं वर्णन सांगून महाराजांनी त्याला हुशारीने वाग असं म्हटलं. राहायला आलो ग ताई. कमळाने किसनचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. राहायला आलो ग ताई 2-3 दिवस. या किसनच्या बोलण्यावर कमळा हसून म्हणाली, छान केलंस, अगदी आरामात राहा. तिने आठवून किसनच्या आवडीचा स्वयंपाक केला. विजय कामावरून आला. त्यालाही किसनला पाहून आनंद झाला. विजयने दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली. विजय, कमळा व किसन बागेत फिरून खाऊन पिऊन आले. विजय सहज स्वरात म्हणाला, 8-15 दिवसात आम्ही मंदिरात गेलोच नाही. किसनने नुसता हुंकार दिला. कमळा खालमानेने बोलली, मला वेळच नसतो. आता माझा भाऊ महाराजांच्या कृपेमुळे आला समजायचं, बस झालं. किसन वरकरणी खुशी दाखवत होता. त्याला चिंता होती महाराजांनी सांगितली ती चिठ्ठी कुठे असेल त्याची. त्याला घर रिकामं हवं होतं. ती संधी 3ऱ्या दिवशी मिळाली. विजय कामावर गेला आणि कमळा दुपारी पाणी आणण्यासाठी बाहेर नळावरती गेली. ती नळावरती मैत्रिणींशी गप्पा मारते हे किसनच्या लक्षात आलं होतं. त्या खोलीत एकही कपाट नव्हतं. फळीवरती डबे, भांडी आणि भिंतीशी एक पत्र्याची ट्रंक होती. किसनने जरा घाबरत ट्रंक उघडली. आत विजयचा एक ड्रेस आणि कमळाच्या 2 साड्या होत्या. किसनने घाईघाईने साड्या उचलल्या, मग झटकल्या. चिठ्ठी नव्हती, तळातही नव्हती. किसन विचारात पडला. त्याने सोक्ष लावायचा निर्णय घेतला. पाण्याचं काम झाल्यावर कमळा निवांत बसलेली पाहून किसन धीर करत बोलला, कमळाताई, एका अगदी वेगळ्या कामासाठी मी तुझ्याकडे आलो, ते आता तुला सांगूनच टाकतो. महाराजांनी तुझी माफी मागितलेली चिठ्ठी तुला लिहिली. ते सगळंच ते बोलले माझ्याशी. ती चिठ्ठी माझ्याकडे दे. सगळ्या गावाकडून महाराज म्हणून आपल्या भोवती दिवे ओवाळून घेतो हरामखोर. कमळाताई, आपण ती चिठ्ठी पोलिसांना दिली तर त्याला 7 वर्षांची शिक्षा होईल ग. किसनच्या शब्दांनी संकोचून रडवेली झालेली कमळा म्हणाली, मी ती चिठ्ठी जाळून टाकली. अरे यांच्या हाती पडली असती
तर यांनी माझा गळाच चिरला असता आणि मग त्या महाराजाचा समाचार घेतला असता. कमालच केलीस ग तू ताई. आता बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही. किसन कातावून ओरडला. विजय आल्यावरती निरोप घेऊन तो घरी परतला. किसनला काही सुचेनासं झालं. कमळाताईकडून आणलेली चिठ्ठी पाहून महाराज खुश झाले की जन्माचं कल्याण होईल असा आशीर्वाद किसन मागणार होता. आता महाराजांना तोंड कसं दाखवायचं? धर्मशाळेकडे फिरकायचं नाही, बस. किसन महाराजांपुढे गेला तेव्हा 3-4 भक्त त्यांच्या समोर होते. मिठाईचा मोठा खोका, काही फळंही होती. महाराजांनी किसनकडे पाहिलं. तो सूचक हसला. जरा अंतरावरती बसला. थोड्याच वेळात भक्त मंडळी पांगली. महाराज जरा अस्वस्थ असल्याने नेहमीप्रमाणे मिठाई फळं वाटून टाकणं राहून गेलं होतं. किसन पुढे येताच महाराजांनी अधीरा प्रश्न केला. चिठ्ठी आणलीस का रे? होकार नकार कळणार नाही अशा प्रकारे मान हलवून न बोलता किसनने आधी केळं मग संत्र खाऊन मलई बर्फीचे 2 मोठाले तुकडे मटकावले. कपाळाला आठ्या घालून पाहत राहिलेले महाराज चिडून बोलले, चिठ्ठी आणली असशील तर दे ना रे माझ्याकडे. किसनचा स्वर ठाम आणि शांत होता. चिठ्ठी माझ्याकडेच राहणार आहे. हे ते अवजाव घर तुम्हाला आहे ना महाराज? ती चिठ्ठी म्हणजे तुम्ही केलेल्या गुन्ह्याचा कबुली जबाब आहे. ती पोलिसांपर्यंत गेली तर 7 वर्ष सक्त मजुरी होईल, माहीत आहे ना हो. आता तुम्ही म्हणाल ती चिठ्ठी मी फाडून टाकीन. तसं नकोच ना. मी ती छानपैकी जपून ठेवीन हो जन्मभर. महाराजांना पण घाम फुटला. त्यांच्याकडे एकटक पाहत किसन पुढे बोलला, जरा पेटी उघडा, मला पैसे हवे आहेत. तुम्ही एका सेवाभावी संस्थेला दरमहा पैसे देत आलात ना. इथून पुढे तुमची संस्था मीच आहे. मिठाई फळं मला खूप आवडतात. लक्षात ठेवा, कृपादृष्टी असू द्या हो महाराज. किसन छद्मी हसला. छद्मी हसत म्हणाला. महाराजांनी मनातच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली. गद्धे 25शी भवली. मोहाचा क्षण नाही ओलांडता आला तुला. त्यावर कडी म्हणजे या बापुडवाण्या बावळट चेहऱ्याच्या पण बिलंदर किसण्यावरती विश्वास टाकला. भोग आता कर्माची आपल्या फळं.